आणि यानंतर बातमी मुंबईतनंच आहे। कृपाशंकर सिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी, कारण त्यांच्या संपत्तीवरती टाच येण्याची शक्यता आहे। आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला मुख्यमंत्र्यांनी जप्तीच्या कारवाईला हिरवा कंदील दिलाय। रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहेत। रश्मी, कशा अडचणी वाढतील कृपाशंकर यांच्या? ज्ञानदा बघतोय की पहिल्यांदा 2010 मध्ये ह्या संदर्भात संजय तिवारी यांनी ही तक्रार केली होती। त्यानंतर 2012 मध्ये पोलिसांनी एफआयआर देखील दाखल केली होती आणि ह्यावर सुनावणी देखील सुरू होती। एसआयटी नेमण्यात आली होती, त्यांची कारवाई सुरू होती। परंतु ह्या प्रकरणी ईओडब्ल्यू जे आहे आर्थिक गुन्हे अन्वेषण खातं, त्यांना जी पुढची कारवाई करायची आहे त्यासाठी राज्य सरकारची परवानगी हवी होती आणि अखेरीस गृह विभागाने ही परवानगी दिलेली आहे। त्यामुळे आता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने ह्या संदर्भात स्मॉल कॉजेसला माहिती दिलेली आहे, स्मॉल कॉजेस कोर्टाकडे। आणि आता कोर्टाच्या निर्णयानंतर ही पुढची जी जप्तीची कारवाई आहे ती सुरू होऊ शकेल। त्यामुळे कोर्टाच्या निर्णयावर आहे, परंतु अर्थातच आपण पहिल्यांदा ह्यासाठी जी राज्य सरकारची परवानगी लागते ती मिळालेली आहे। त्यामुळे आपण बघतोय की मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी काँग्रेसमधील एक उत्तर भारतीयांसाठीचे नेतृत्व करणारे आहे कृपाशंकर सिंग यांना पाहिलं जातं, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येताना दिसते आहे। आणि हा नक्कीच काँग्रेसला देखील फटका। ह्याआधी अशोक चव्हाणांच्या विरोधात कारवाईसाठी कॅबिनेटने परवानगी दिली होती आणि आता त्यानंतर कृपाशंकर सिंग यांच्या विरुद्ध देखील कारवाई करण्यासाठी परवानगी दिलेली आहे। ज्ञानदा, रश्मी, धन्यवाद या माहितीबद्दल।